तर आज जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मोठ्या प्रमाणावरती शक्ती प्रदर्शन ते करताना दिसत आहेत आणि उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांना भरायचा आहे। अशातच आपण थोडासा त्यांचा वेळ घेतलाय आणि त्यांच्याशी बोलूयात। कसा सुरू आहे प्रचार? प्रचार अत्यंत जोरदार सुरू आहे। आजचा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे, वसुबारस आहे, एकादश आहे, सोमवार आहे आणि माझाही जन्म आषाढी एकादशीचा आहे। बरं, म्हणून हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मी तो उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। जुन्नर तालुका ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे, अध्यात्माचा वसन वारसा असणारी भूमी आहे आणि ह्या तालुक्यातल्या हजारो लोकांचा आशीर्वाद बेनके परिवाराच्या पाठीमागे कायम राहिला आहे आणि इथून पुढेही राहील असा माझा विश्वास आहे। बरं, सगळा मुहूर्त बघून मग आजचा दिवस निवडलाय का? मुहूर्त बघून असं नाही, पण एक शुभ दिन आलेला आहे आणि सगळे आमचे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की अतुल 28ला तू फॉर्म भरा। म्हणून तालुक्यात काम करत असताना आमचे सगळे जे संघटनेचे लोक आहेत त्यांचा विचार घेऊन आम्ही पुढे जात असतो नेहमी, त्याच्यामुळे 28 तारीख ठेवलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सगळ्याच उमेदवारांची काही ना काही खास शैली आहे प्रचाराची। तुमची पगडी जास्त गाजते, काय पगडी मागचा विषय काय? मागच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं। जे माझे वडील वल्लभशेठ बेनकेंनी ह्या तालुक्याचं 30 वर्ष नेतृत्व केलं, ह्या तालुक्याला सुजलाम सुफलाम केलं, शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जी दिशा दाखवून दिलेली आहे त्या दिशेनेच आमचा आदिवासी बांधव, मुस्लिम बांधव, सर्वसामान्य शेतकरी, बौद्ध समाज यांच्याप्रती अधिकचं काम करून पुढं जाण्याची शिकवण त्यांनी मला दिली। त्यांचं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी मी एक शपथ घेतली की त्यांचं दिलेली दिशा तर मी घेणारच, पण त्यांचं एक स्मरण राहावं। वर्ष श्राद्ध होऊसपर्यंत वल्लभशेठ बेनके साहेबांचे संस्काराची ही पगडी ही मी माझ्या डोक्याला बांधली आणि ती मी वर्ष श्राद्धाच्या दिवशी काढणार आहे आणि तालुक्यातल्या लोकांना मी वचन दिलं की बेनके साहेबांचं कार्य हे आमची जी बेनके कुटुंबाची सेवाचं कार्य आहे ती कदापिही मी कमी होऊन देणार नाही, त्याच्यामुळे ही घातलेली पगडी आहे। बरं, जे लोक वल्लभशेठ बेनके यांच्यासोबत जोडून राहिले त्यांचा वसा तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, पण 30 लोक तुमच्यासोबत पण जोडून राहतील का यापुढेही? नक्कीच जोडून राहतील। आमच्या तशा बैठकाही झालेल्या आहे आणि महाराष्ट्रात कुठं नाही पण जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघपणाने मला पाठिंबा देऊन पुढे जातील हे तुम्हाला काही दिवसात दिसेल। हा मेसेज शरद पवार गट प्लस अजित पवार गटाचा म्हणता येईल का? इथं शरद पवार गट नाही, अजित पवार गट नाही, इथं पवार कुटुंबाची राष्ट्रवादी आणि ती जी कुटुंबाचं राष्ट्रवादी त्याचे प्रमुख वल्लभशेठ होते, आता वल्लभशेठचा लेख उभा आहे। म्हणून आमचं जे कुटुंब आहे मला इतर कुठल्याही उमेदवाराचं आव्हान नाही आहे। माझ्यासमोर हे आव्हान होतं की जुन्नर तालुक्याची राष्ट्रवादी मला एक केली पाहिजे तरच मी निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो। म्हणून अनेक बैठकांच्या अंती आमच्या सर्वांची संगनमत होऊन ही सगळी राष्ट्रवादीचं जे कुटुंब आहे हे एकत्रित पुढे जाईल। आम्ही पवार साहेबांचे आहेत आणि आम्ही अजितदादाचे पण आहेत। बरं, तुमच्या समोर सत्यशील शेरकर उभे आहेत, जरी तुम्हाला विरोधकांचं आव्हान वाटत नसलं तरी माणसाचा कामावरती विश्वास पाहिजे तेव्हा तो थोडासा त्यावेळेस व्हायबल होत नाही। या आव्हानाकडे बघता की एक संधी म्हणूनच पुढे जाणार आहे? म्हणजे आव्हान म्हणून सत्यशील शेरकरांकडे बघता की कामं केलेत म्हणून आता पुन्हा एक मला संधी दिली उमेदवारी म्हणून त्या जोरावरती पुढे जाऊ शकता? आमचा जो सेवेचा वसा आणि वारसा आहे हा आत्ताचा नाही, हा गेली 40 वर्षापासूनचा आहे आणि सत्यशील दादा असेल नाही तर कोणी जरी उमेदवार असेल तरी ते काय माझे दुश्मन नाही आहेत। ते आत्ता जरी निवडणुकीची स्पर्धा असली तरी निकाल लागल्यानंतर आम्ही परत एकच होणार आहे। बरं, फक्त ही जुन्नर तालुक्याची जनता आहे ही माझ्या पाठीमागे आशीर्वाद रूपी ही नक्की उभी राहतील असं मला विश्वास आहे। ही निवडणूक मी कोणाला हरवायच्या यांनी पुढे जात नाही आहे, मला तालुक्याचं सेवा करायची आणि त्या दृष्टिकोनातून तालुक्याचा आशीर्वाद जो मला लाभणार आहे तो माझ्या विजयामध्ये रूपांतर होणार आहे। शेवटचा प्रश्न असा राहील की महायुतीमध्ये सगळेच आहे, शरद सोनवणे असतील, आशाताई बुचके असतील, दिग्गज नेते मंडळी तुमच्या जुन्नरमध्ये आणि जुन्नरचं राजकारण सांगतं की तुम्हाला सगळे सोबत पाहिजे तर तुम्ही कुठेतरी विजय खेचू शकता। महायुतीतील सगळे नेते तुमचं काम करतील का? महायुतीमधले आता त्यांचे जे नेते शरददादा असतील किंवा आशाताई असतील त्यांची इच्छा आकांक्षा आमदार होण्याची आहे, ती काही वावगी असं मी म्हणणार नाही। प्रत्येक व्यक्तीला आमदार होण्याची, आता आमचे विजू काका आहेत हे आमच्या वडिलांचे मित्र आहेत। अच्छा, म्हणून इथे आलेत का पहिल्यांदा? राष्ट्रवादी सुरुवात इथे बरं बरं 1999। आता मी तर असं म्हणेल विजू काकाला वाटलं की आमदार किलो उभं राहायचं तर ते राहू शकतं ना, म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे आणि तो लोकशाहीमध्ये अधिकार आहेत म्हणून त्यांची प्रबळ इच्छा असताना त्यांना उभं राहण्याचा त्यांचा तो अधिकार आहे। पण ते जरी उभे राहिले तरी शिवसेना शिंदे साहेबांची जी असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल
त्यांच्यावर आमचा समन्वय चालू आहे, बऱ्यापैकी झालेला आहे. खालचे संघटनाचे लोक ते माझ्यावर कायम राहतील आणि आम्ही बरोबरीने पुढे जाऊ. बरं, उमेदवारी अर्ज दाखल करतायत, आमच्याकडूनही तुम्हाला शुभेच्छा आहेत. फक्त हा उमेदवारी अर्ज दाखल करताना विजयाचा गुलाल आपणच उधळू आणि लोकांना जर काही आवाहन करायचं झालं तर मग तुम्ही काय करा? निवडणूक आणि त्याच्यातून विजय होणार आहे, ती खुर्ची जी आहे ती भूषणाची किंवा मिरवण्याची नाही आहे, ती जबाबदारीची आहे. मागच्या वेळेस जेव्हा लोकांनी मला निवडून दिलं तेव्हा मी एक वाक्य बोललो होतो की ह्या तालुक्याचे आमदार अतुल बेनके निवडून आले नाही, ह्या तालुक्याचे आमदार वल्लभशेठ बेनकेच निवडून आलेले आहेत, त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी काम करतोय. आज बेनके साहेब आपल्यामध्ये नाही आहे, तरी पण मी असं सांगेल की वल्लभशेठ बेनकेंचाच प्रतिनिधी म्हणून मी आता निवडणुकीला उभा आहे. आणि जी आमची तालुक्याच्या प्रति सेवा करण्याची भूमिका आहे ते सेवेच्या माध्यमातूनच आम्ही पुढं जाण्यासाठी मानतो. पण निवडणुकीमध्ये हार जीत हे प्रत्येक वेळेस काही ना काही गोष्टी ठरलेल्या असतात, पण तो महत्त्वाचा गोष्टी असं मला मानत नाही. लोकांची सेवा करणे आणि जबाबदारीच्या खुर्चीवर बसल्यानंतर डोक्याचं भान ठेवून आपण लोकांपर्यंत किती अधिकचं काम करू शकतो याची शिकवण मला माझ्या वडिलांनी दिलेली आहे. म्हणून ते कार्य आम्ही निश्चित प्रकारे पुढं करत जाऊ, एवढं या निमित्ताने सांगतो. आणि अजून एक योगायोग सांगतो की एकादशीला अर्ज भरतोय, माझा जन्मही आषाढ एकादशीचा आहे. वल्लभशेठ बेनके साहेबांचा वाढदिवस म्हणजे आता आम्ही जयंती म्हणतो ती 23 जूनला आहे. माझा वाढदिवस हा 23 जुलैला आहे आणि निकालाची तारीख पण 23. चला ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा. तुम्हाला एक माझा प्रश्न राहील. खरं तर तुमच्या मित्राचाच मुलगा उमेदवार आहे आणि प्रचार करतायत. आम्ही म्हटलो हे नेमकं घर कुणाचं, इथे पहिल्यांदा का आले? आज जेव्हा त्यांचा मुलगा प्रचाराला फिरतोय त्यावेळेस तुम्हाला वल्लभशेठ बेनकेंच्या कुठल्या गोष्टी आठवत आहेत? इतक्या सांगण्या इतपत एक पुस्तक तयार होईल. त्यांनी तालुक्यात इतिहास केलेला आहे. वल्लभशेठ बेनकेंनी कोपरे मांडवेला इष्टी नेली, जिथं बैलगाडी नाही, मोटरसायकल जात नव्हती. इंगळूणचा रस्ता केला. आदिवासी भागात अनेक रस्ते केले. आदिवासी नाही, सर्व समाजासाठी त्यांनी अहोरात्र झटले. कधीही त्यांनी कुणाला दुजाभाव केला नाही, शिवसेनेला नाही, त्यावेळेला कुठल्या पक्षाला नाही. आणि त्यांची खरं तर हे फक्त बेनके साहेबांचं म्हणतात, वल्लभशेठ बेनकेचं, यांचे आजोबा जे होते ते सुद्धा सामाजिक कामात त्यांच्या परिसरामध्ये फार लोकयुक्त कामं करत होते. त्यामुळे तो खानदानी वारसा यांना आलेला आहे. आणि आतापर्यंत आम्ही पाहतोय अतुल शेठचं, त्यांनी आता हे आमचे काका आहेत किंवा काय, कधीही कुणाला डावललं नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन आज ते विजयाची पताका त्यांची होणारच आहे. याचं कारण त्यांचं जे परिवार आहे तोच हा समाजसेवेसाठी आहे असं मला वाटतं. त्यामुळं अतिशय चांगल्या उत्तम प्रकारे ते निवडून येणारे, चांगल्या मताने येणारे निवडून. इतकं मोठं काम केलं मी पाहतो, कधीही जागेवर माणूस नाही, सातत्याने लोकसेवा. आणि वल्लभ शेठचं जे होतं तेच त्यांनी पुढं धोरण आखलेलं आहे. तुमच्या मित्राच्या मुलाला जनता तारेल का यावेळी? हा 100% तारणार, 100% तारणार. काम सांगतो, मी उभा राहणार आहे आणि मी काहीच केलं नाही तर लोक आता नाही तसे राहिले. पूर्वीचा काळ नव्हता, नुसतं काँग्रेसच्याच मागं लोक पळायचे. आता तो काळ नाही आहे. काम कोण करतं, आपल्या जीवाभावाचा कोण आहे, त्याच्याच पाठीशी लोक राहतात. आणि अतुल शेठच्या मागं संपूर्ण तालुका आहे. आता थोडं होणार इकडं तिकडं, कारण पक्षच इतके साहेबांना आता घाई झालेली आहे. कारण कसं आहे की लोक वाट पाहतात. प्लीज सॉरी. तर आपण खरं तर त्यांच्या प्रचार आणि उमेदवारी अर्ज भरत असतानाच थोडा वेळात वेळ काढून आपण त्यांच्याशी बातचीत केलेली आहे. या ठिकाणी अतुल बेनके यांना मानणारा वर्ग तर आहे, त्यापेक्षाही जास्त त्यांच्या वडिलांना मानणारा वर्ग आहे. आणि वल्लभशेठ बेनके यांचं खूप मोठं काम जुन्नरसाठी राहिलेलं आहे, बाहेरही तितकंच राहिलेलं आहे. त्यामुळे आता जुन्नरकर नेमकं वल्लभशेठ बेनके यांच्या मुलाला तारतील की नाही हे पाहण्यासारखं असलं तरी जुन्नरमधील जनता मात्र सांगते की आमचा आमदार कामाचा आहे. आता आपण यानंतर काही कार्यकर्त्यांसोबत बातचीत करत राहणार आहोत. नेमके उमेदवार कसे फॉर्म भरतायत हे जाणून घेणार आहोत. भेटतच राहूयात. जय महाराष्ट्र.